कोकणी मेवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जसं आंबे, फणस किंवा काजू येतात तसे आणखीन एक पदार्थ येतो तो म्हणजे मालवणी खाजा। मुंबईकरांपासून ते कोकणवासियांच्या खास पसंतीचा असा हा पारंपरिक मालवणी खाजा। पण हाच खाजा आता कोकणी माणसाच्या हातून निसटतोय की काय असा प्रश्न निर्माण झालाय। कारण सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातल्या फोंडा घाटमध्ये चक्क एक परप्रांतीय कंपनीनं खाज्याचा कारखाना थाटलाय। पाहुयात कोकणच्या गोड परंपरेवर नेमका काय परिणाम होतोय। कोकणातली जत्रा आणि त्यातला स्टार म्हणजे मालवणी खाजा। बेसन, गुळ आणि पारंपरिक हातगुणांनी बनणारा हा खाजा आता कोकणी माणसाच्या हातात कमी आणि परप्रांतीयांच्या ताब्यात जास्त दिसू लागलाय। सिंधुदुर्गच्या कणकवली तालुक्यातल्या फोंडा घाटात बुद्धिराम विश्वकर्मा फूड्स LLP या कंपनीनं थेट खाजा बनवण्याचा कारखाना सुरू केलाय। पॅकेटवर मात्र गांगो माऊली सुप्रसिद्ध मालवणी खाजा असा स्थानिक ब्रँड आणि खाली छोट्या अक्षरात परप्रांतीय कंपनीचा उल्लेख। म्हणजे नाव कोकणाचं पण मालकी मात्र बाहेरच्यांची। किती वर्ष झाली तुम्हाला? 40 वर्ष। तुमचं पूर्ण नाव कसं? बुद्धिराम रामदेव विश्वकर्मा। आणि गाव कुठे तुमचं? गाव आमच्या रामदेवरी, जिल्हा सिद्धार्थनगर, UP। तुम्ही तुमचा स्पेशल आयटम कोणता आहे? स्पेशल आयटम माझ्या आता बुंदी लाडू, मालवणी खाजा। हे खाजा तुम्ही कुठे बनवता? खाजा मी इथेच बनवतो, घरीच। आणि हे पाठवता कुठे? पाठवलं म्हणजे किरकोळ विक्री, असे दुकानदार फोंड रायवाडी फोंड्यातला आपले किरकोळ करून जाते नेते इथून यायला। अच्छा, आता तुम्ही परिणाम काही नाही आहे, टाकल्याबद्दल त्यांनी टाकतात, कधी टाकल्यात परिणाम आमच्या आपल्या मेहनतवर आहे। जेवढा मेहनत करेल जेवढा आपल्याला हा नशीबला तेवढा आपला भेटतं, तसं काही नाही। कोकणी पदार्थांना मोठी बाजारपेठ मिळावी म्हणून लोकप्रतिनिधी मुंबईत धडपड करत असतात। पण आपल्या अंगणातच जर परप्रांतीयांनी आपल्या व्यवसायावर कब्जा केला तर मग ही धडपड कोणासाठी? या कंपनीला परवानगी कोणी दिली? स्थानिकांचा विचार का झाला नाही असे प्रश्न आता कोकणातील लोक उघडपणे विचारू लागले। आता आम्ही परप्रांतीय तर आहोतच असं नाही म्हणत का। मला इथे 32 वर्ष झाले। माझं शिक्षण मराठी शाळेत इथेच झालंय। मी 12वी पर्यंत इथे शिकलो, असं 14वी पर्यंत। नंतर मी आज महाराष्ट्र होमगार्ड या सेवेमध्ये सेवा पण देतोय। मी इथे कणकवली पोलीस स्टेशनला मी आहे। आणि आम्ही काय 2 नंबर धंदा करत नाही इथे, आम्ही करतोय हा 1 नंबर धंदा करतोय। व्यवसाय जो लाडू आहे, खाजा आहे, आज लोकांना ते आवडतंय म्हणून ते आमच्या घरी आज येताना आम्हाला खाज्याची मागणी आहे जास्त। केवळ खाजा उद्योगच नाही तर कोकणातील हॉटेल्स, बेकऱ्या आणि खाद्य व्यवसायातही परप्रांतीय कामगारांचा सुळसुळाट वाढलाय। आपले रोजगार आपल्याच हातातनं जात आहेत, हे कसं चालेल असा सवाल स्थानिक व्यापारी विचारतायत। भविष्यात हीच परिस्थिती कायम राहिली तर कोकणी माणसाला स्वतःच्याच भूमीत कामासाठी भटकावं लागेल का अशी चिंताही व्यक्त होते। त्यांच्याकडून प्रोडक्ट वगैरे घेतात, बरेच जण त्यांना सपोर्ट करतात, म्हणून त्यांच्या दुकानात चालली आहे। माझं एवढंच म्हणणं आहे की जे आहोत आम्ही त्यांना जर तुम्ही हे केलं, सपोर्ट केलं, म्हणजे आमच्याकडे जी बरीचशी कोकणात मुलं आहेत जी बेकरी व्यवसाय करतायत किंवा अजून कोणते व्यवसाय करतात, तुम्ही स्थानिकांना जर प्रोत्साहन दिलं इकडच्या लोकांनी तर बाहेरची लोक कोणी येणार नाही। पूर्वी फक्त मुंबई पुरता मर्यादित असलेला परप्रांतीयांचा ओघ आता थेट सिंधुदुर्गात पोहोचलाय। पाणीपुरी, कापड, किरकोळ व्यवसायानंतर आता मालवणी खाज्यासारख्या पारंपरिक गोडीतही शिरकाव झालाय। फोंडा घाटात उभा राहिलेला हा कारखाना हा फक्त उद्योग नाही तर स्थानिकांच्या हक्काचा प्रश्न बनतोय। आज खाजा, उद्या अजून काय? जर वेळीच आळा बसवला नाही तर कोकणाचे अनेक पारंपरिक उद्योग स्थानिकांच्या हातातून निसटण्याची भीती व्यक्त केली जाते। परप्रांतीय व्यावसायिकाला अत्यंत सुलभपणे हे कारखाने सुरू करण्यासाठी परवाने नेमके कुठून उपलब्ध होतात, कोण यांना पाठीशी घालतं आहे? आता हीच परिस्थिती अशीच जर राहिली तर भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच पारंपरिक व्यवसाय हे परप्रांतीयांच्या घशात जाण्यास वेळ लागणार नाही। म्हणून आता वेळ गेलेली नाही, सिंधुदुर्गवासियांनी एकत्र येऊन एकजुटीने या सर्व गोष्टींना विरोध करण्याची गरज आहे। कोकणी माणसाच्या गोड परंपरेवर आता परप्रांतीयांचा हळूहळू ताबा वाढताना दिसतोय। फोंडा घाट सारख्या भागात कारखाने उभे राहत आहेत आणि स्थानिक मात्र प्रश्न विचारतायत, आपला हक्क कोण राखणार? लोकप्रतिनिधी गप्प का? आणि परवानग्या कुणाच्या आशीर्वादानं?
हेच आता खरे सवाल आहे. गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग.